इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या काउन्सिल हॉल सभागृहामध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होणार आहे. महापालिकेत 102 नगरसेवक असून यात सर्वाधिक 87 भारतीय जनता पार्टीचे आहेत. AIMIM पक्षाचे 8, शिंदे शिवसेनेचे 4, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 सदस्य आहे. याआधी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत महापौर पदासाठी पक्षाकडून विनायक रामकृष्ण कोंड्याल आणि उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी महेश देवकर यांची नावे निश्चित झाल्याचे सांगितले. लगेचच नगरसचिव कार्यालयात जाऊन उभयंतांची उमेदवारी दाखल करण्यात आली. दरम्यान यावेळी विनायक कोंड्याल यांचे सर्वांनी अभिनंदन केले. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही, भारतीय जनता पार्टी एक संघ आहे असे त्या म्हणाल्या. किरण देशमुख यांनी पक्षाकडे उमेदवारी अर्जही दाखल केला नव्हता, तरी त्यांना उमेदवारी देण्यात आली. महापौर पदासाठी त्यांनी पक्षाकडे कोणतीही मागणी केली नव्हती असेही तडवळकर यांनी स्पष्ट केले. महापौर आणि पदाधिकारी निवडीमध्ये आपण सर्व सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना यात संधी मिळाली नाही त्यांना पुढील पद वाटप करताना संधी निश्चित मिळेल असेही एका उत्तरात रोहिणी तडवळकर म्हणाल्या. उपमहापौर पदासाठी कोणाचीही मागणी नव्हती, मात्र मराठा समाजाला आम्ही या ठिकाणी ज्ञानेश्वरी देवकर यांच्या रूपाने संधी दिली आहे असे रोहिणी तडवळकर म्हणाल्या. दरम्यान विनायक कोंड्याल यांनी महापौर पद दिल्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार मानताना शहर विकासासाठी काम करणार असल्याचे सांगितले. सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी आमच्यात कोणतीही गटबाजी नसून चांगल्या पद्धतीने कारभार करण्याची ग्वाही त्यांनी दिली. नाही, त्याचा काही आम्हाला बिनविरोध करण्याचा काय प्रश्नच येत नाही. आम्ही 87 लोक आहोत, त्यामुळे बिनविरोध व्हावा असा प्रयत्न कशासाठी करू ना आम्ही. विरोधी पक्षातल्या पक्षांनी अर्ज दाखल केले, काँग्रेस शिवसेनेने अर्ज दाखल केला, MIM पण अर्ज दाखल केलेला आहे. त्यांना काही माघार घेण्यासाठी आपल्याकडे सांगण्यात येणार आहे? नाही, आम्ही 87 लोक आहोत ना सभागृहात, त्यांना माघार घेण्याचा विनंती करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. पण मला एक समजत नाही आहे की भारतीय जनता पार्टी हा थम्पिंग मेजॉरिटी असलेला पक्ष आहे, त्यामुळे प्रयत्न नाहीत असं सांगा ना. नाही, प्रयत्न नाहीत, प्रयत्न नाहीत असं नाही आहे. त्याच्यामध्ये आता फॉर्म भरला आहे, त्याच्यामध्ये पक्षाला विचारून, पक्षाच्या नेत्यांना विचारून त्याप्रमाणे पुढील निर्णय घेऊ आम्ही. आजच्या बैठकीला सगळे 86 नगरसेवक होते का? किरण देशमुख, आनंद जाधव दिसणार, अनेक दिसले नाही. नाही, आम्ही त्याची नोंद घेऊ आणि पक्षाला कळवू. आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमच्या सर्व पक्षश्रेष्ठीने आम्हाला आज या ठिकाणी महापौरचं फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आम्हाला सांगितलं. त्याबद्दल आमचे सर्वप्रथम मी या ठिकाणी आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण साहेब, तसंच आमचे पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ साहेब, तसेच आमचे आमदार देवेंद्रदादा कोटे, सचिनदादा कल्याण शेट्टी, आमचे विजय देशमुख मालक, तसेच आमचे सुभाष बापू देशमुख मालक, तसेच आमचे धडाडीचे आमचे अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर साहेब यांचं सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो की आम्हाला या ठिकाणी महापौरसाठी या ठिकाणी मला संधी दिली. महापौर साहेब, तुम्ही इच्छा व्यक्त केली का पक्षाकडे? हो, इच्छा व्यक्त केली. फॉर्म भरण्याच्या अगोदर काय अडचणी काय पक्षाला मी मागितले तेच दिले त्या. आणि निश्चित या ठिकाणी महापौर पद हे यांनी आम्हाला म्हणजे मला दिलं आणि हे अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने सर्वांना, आमच्या सर्व जे 87 नगरसेवक आहेत त्यांना सर्वांना सोबत घेऊन एक विकासाचं मॉडेल, सोलापूर शहरासाठी एक विकासाचं मॉडेल ठेवून आम्ही या ठिकाणी पक्षासाठी एक प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करणार. शहराचं काय विजन असेल? शहराचं सर्वप्रथम पाण्याचा विषय असेल या ठिकाणी, आणि आपले रस्ते जे आहे अस्वच्छ जे आहेत स्वच्छतेचा विषय असेल, ई टॉयलेटचा विषय असेल, तसेच आपण लोकांना काय अजून रोजगार देऊ शकतो का हा विषय असेल. हा विषय विजन आम्ही पुढे ठेवून चालणार आहोत. निश्चित आमच्या पक्षाने जे ध्येय धरून ठरवणार आहे ते IT पार्कसाठी आम्ही प्रयत्न करणार. निश्चित सभागृह शांतच असणार आहे, कारण का मेजॉरिटी या ठिकाणी आमचे 87 आमच्या भारतीय जनता पार्टीचे 87 नगरसेवक त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे आम्ही योग्य पद्धतीने या ठिकाणी काम करू. दादा, महापालिकेमध्ये आता संख्याबळ बघितलं तर विरोधी पक्षाची संख्या
संख्या ही 10% कमी आहे. विरोधी पक्ष स्वतंत्ररित्या विरोधी पक्ष नेता कुणाची संख्या नाही. आता भाजपकडे संधी दिली जाईल का विरोधी पक्षाला आपला आवाज सभागृहात? आता सध्या विरोधी पक्षाकडे बघण्यापेक्षा आम्ही काय सोलापूर शहरासाठी करू शकतो याकडे आम्ही जास्त लक्ष देणार आहेत. कारण का आमचे भारतीय जनता पार्टीचे एक विजन आहे सोलापूरसाठी. या ठिकाणी लोकांनी आम्हाला भरभरून मतदान दिलं आहे. लोकांनी आम्हाला जवळपास 87 जे भूतोन भविष्य आम्हाला या ठिकाणी 87 सीट या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचा आम्ही सार्थ ठरव सोलापूरकरांचा विश्वास सार्थ ठरवत आम्ही या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल, IT पार्कचा विषय असेल, आता आपल्याला माहीत आहे विमानचा विषय, उड्डाणपुलाचा विषय असेल, विमानाचा तर या ठिकाणी विषय झालेला आहे. आणि निश्चित एक भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सोलापूर शहरवासियांसाठी चांगल्यातलं चांगलं आम्ही या ठिकाणी काम करून दाखवू.